चला तर आज आपण कांदा भजी. तर हे पहा अशा प्रकारे आडवा कांदा कट करून घ्यायचा. त्यामध्ये मीठ, ओवा आणि लाल तिखट, हळद आणि लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट आणि 1 वाटी असं मी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने काय होतं ना, आपले कुरकुरीत अशी भजी होतात. आणि बटाट्याची भजी पाहाल ना, तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे, जाड थोडासा, आणि 2-3 पाण्याने असा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचं आहे ओवा, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर. आणि इथे मी थोडासा सोडा घातला आहे. पहा, कांदा भज्यात घातला नाही पण बटाटा भज्यामध्ये घातला आहे, कारण सोड्याने खूप छान असं मऊ असे छान होतात भजे. तर बटाटा भजे अशा पद्धतीने जसेच आपण कांदा भजे तळतो तसे बटाटा भजे तळायचे. दोन्ही असे छान प्रकारे खरपूस असे तळून घ्यायचे आणि नंतरून खायचे. खूप छान लागतात. असे जरूर करून पहा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.